नमस्कार मित्रांनो, नितेश माने ड्रॅगन फ्रूट फार्मवरती आपले खूप खूप स्वागत आहे। तुम्ही इथं बघू शकता आता बी झाडाला भरपूर फ्रुटिंग आहे आणि आपण बी आता फ्रुटिंग कट करत आहे। बघू शकता ॲव्हरेज साईज आपली 500 550 चालू आहे। आपल्या बागेलाच तुम्हाला माहिती आहे 14 महिने झालेले आहेत। ही सी व्हरायटीची जात आहे आणि ही लागवड ऑगस्ट 2020 रोजी आपण केली होती। जे आपले नवीन व्हिजिटर्स आहेत चॅनलवरती त्यांना सांगण्यासाठी मी सुरुवातीला इंट्रो ठेवलेला आहे की आपली बाग कोणती आहे आणि कोणती व्हेरायटी आहे, आपली सी व्हेरायटी आहे। तर मित्रांनो, आज बघू शकता आता कुठे कुठे आपली फ्लावरिंग होते, म्हणजे फळ होते ते आपण कट करत आहात। एक असा छोटासा व्हिडिओ मी बनवत आहे आणि तुम्हाला एक देत आहे की बघा कशा प्रकारे आता बाग आपली आहे। तुम्ही बघू शकता ग्रीनरी एकदम बेस्ट आहे झाडावरती, ग्रोथ बी खूप छान प्रकारे चालू आहे। खूप तणकट झालं होतं, जसं की आपण पहिल्याच्या व्हिडिओमध्ये बघितलं, आपण पूर्ण साफ केलेलं आहे आणि आता जर आपण तणनाशक घेऊन पाचट आतरून टाकू। जर तुम्ही पण लागून केली असेल तर आपण सहज पाचट आतरून टाका, ज्यांना होईल काय की आपल्याला तुम्ही इकडे बघू शकता बागेची खूप छान प्रकारे वाढ होत आहे आणि आपल्याला सारखं मेंटेन करत राहणे जरुरी आहे। बागवरती फिरत राहणे खूप जरुरी आहे। तुम्ही आता इथं बघू शकता याची ग्रोथ खूप छान प्रकारे होत आहे झाडाची आणि इथं आपली फ्रुटिंग आलेली आहे। आपण याला कट करून घेऊ। बघू शकता याची साईज किती आहे, 450 ते 500 म्हणजे एक नंबर आपली साईज निघत आहे आणि इकडं झाडांची वाढ पण खूप छान प्रकारे होत आहे। कसं असते ड्रॅगन फ्रूटमध्ये आपल्याला सुरुवातीला पहिल्या वर्षी साईज बनत नाही, पण सीमध्ये चान्स आहे की बनू शकते, कारण की फ्रूट कमी असतात आणि तुम्हाला जसं प्रकारे माहीत आहे की आपल्या बागेला खूप कमी टाईम असून सुद्धा बागेनं आपल्याला 4 टन शेवटपर्यंत माल निघल ही अपेक्षा आहे। कारण की इथं बघू शकता तुम्ही आता आपण 2-3 फ्रूट आहेत, तर आपल्याला 900 पोलमध्ये 4-4.5 टनाचा उतार आलेला आहे 14 महिन्याच्या अंतरातच, आणि हे खूप छान आपण अपेक्षा धरू शकता की खूप छान प्रकारे इतका माल निघालेला आहे। तर म्हणून मी म्हणतो की आपण व्हरायटी चांगली लावली पाहिजे, ज्यानं होईल की काय तुम्ही जे खर्च करत आहे फ्युचरमध्ये जे तुम्हाला कारण की उत्पन्नावरच जास्त जोर द्यावा लागेल, कारण की मार्केट नक्की ड्रॉप होणार ड्रॅगन फ्रूटचं, पण त्या टायमापर्यंत आपल्याला हे पाहायचं आहे की जास्तीत जास्त माल कसा निघाला पाहिजे, ते 20 टनापर्यंत एकरी उत्पन्न कसं गेलं पाहिजे याच्यावर आपण भर दिला पाहिजे, आणि ते शक्य फक्त सी व्हरायटीमध्ये आहे। बाकी व्हरायटीमध्ये इतकं उत्पन्न शक्य नाही। तर तुमचे काही प्रश्न असतील नक्की कमेंटमध्ये मला सांगा, आणि आपण असे नवनवीन व्हिडिओ बनवत राहतो। आपण रेग्युलर काय चालू आहे, काय नाही, नवीन रोग आला का, ही सगळ्या गोष्टी स्पष्ट करत असतो। भरपूर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत ड्रॅगन फ्रूटबद्दल, ते व्हिजिट करा। तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही नक्की फार्मला या, व्हिजिट करा, आपण बसू बोलू। आपण कशाही प्रकारची फीस घेत नाही, त्याच्यामुळे तुम्ही या एकदा बघा, फार्म जास्तीत जास्त व्हिजिट करा। त्याच्याने होईल काय तुम्हाला एक मोटिवेशन भेटेल आणि लावायची इच्छा पण वाढेल। जर इच्छा तुमची आहे तर बाग बघितल्यानंतर तुमचं खूप आणि मन करेल की या फील्डमध्ये नक्की आपण आलं पाहिजे। जर आपल्याला पारंपरिक शेतीमध्ये काय उरत नसेल तर ही शेती खूप गरजेची आहे। ज्यांना शेती कमी आहे ते लोक या शेतीमध्ये येऊन चांगलं एक उत्पन्न घेऊ शकतात। जर आपल्याला शेती भरपूर आहे तर मॅनेज करणं खूप अवघड जाते ड्रॅगन फ्रूटला, कारण जास्त जर प्रमाणात आपण लागवड केली तर मॅनेज बी करणं खूप गरजेचं आहे। तर थोड्यापासून सुरुवात करा, एक्सपिरियन्स घ्या, 1 वर्ष चांगला तुम्हाला कळून जाईल कसं आहे ड्रॅगन फ्रूट, काय काय गोष्टी आपल्याला बाळगावी लागतात, काय काय गोष्टीचं ध्यान ठेवावं लागतं। एकदाच बल्कमध्ये उतरू नका, कोणावर सुद्धा भरोसा करू नका, स्वतः नॉलेज घ्या, स्वतः माहिती घ्या, त्यानंतरच या फील्डमध्ये उतरा। चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आपण अशी चांगली चांगली माहिती या चॅनलवरती देत असतो। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ, तब तक जय हिंद।